दुसरं आपल्याला खाणं पिणं. खाणं पिणं मात्र फारच महत्वाचं आहे, कारण हे चॉईस जो आहे ना, हा चॉईस आपल्याला लहानपणापासून शिकवायला पाहिजे. ओके, आता हा विषय आहे लहानपणापासून शिकवायला सुरुवात करायला पाहिजे की चांगलं काय. तर या गोष्टी आपल्याला नक्की माहिती आहे की या खराब आहेत. ओके, तर एक माहिती आहे की जनरली पाम ऑइल आणि कोकोनट ऑइल मध्ये तळलेल्या गोष्टी चांगल्या नाहीत. आणि तुम्ही बघितलं ना, तर आपण बऱ्याच वेळा पॅकेटवर बघतो व्हेजिटेबल ऑइल, ते सांगत नाहीत काय आहे. आणि ऍक्च्युली पाम ऑइल एवढं चीप आहे की बरेचसे जे फरसाण बनवणारे वगैरे असतात ते पाम ऑइल वापरतात. कधी त्याला खूप चांगले ब्रँड्स असतात त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्च्युली लिहिलेलं असतं की त्यांनी कुठलं ऑइल वापरलं. अदरवाईज ते व्हेजिटेबल ऑइलच्या मागे ते लागतात. आता व्हेजिटेबल ऑइल मध्ये ते करडईचं ऑइल आहे का पाम ऑइल कसं करणार आपल्याला, तर ते नीट बघून घ्यायचं त्याला. तर जे काही तळलेल्या गोष्टी स्पेशली पाम ऑइलची खूप स्ट्रॉंग लॉबी आपल्या टोबॅको लॉबी सारखी, आणि ते खूप पुश करतं काम. तर पाम ऑइल बऱ्याच गोष्टी शरीरासाठी हानिकारक आहे, आणि पाम प्लांटेशन जे असतं त्यांनी आपल्या जंगलाचं पण खूप नुकसान होतं. दुसरं पाण्यामधलं पिवळं, त्याच्यामध्ये खूप कोलेस्ट्रॉल असतं. खरं तर त्या पिवळ्यामध्ये बाकीचे काही साचलंच वगैरे, पण प्रॉब्लेम असा असतो की एक ज्या अंड्याचं बलत असतं त्याच्याने तुमचं पोट रिक्वायरमेंट होत जातं. आणि तुम्ही 2-3 अंडी गेला तर मग डेफिनेटली हाय कोलेस्ट्रॉल इंटेक होतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की ऍक्च्युली ज्यूस घेऊ नये. ज्यूस घेऊन आपण पूर्ण त्या फळाचं नुकसान करतो, कारण आपण त्याच्यातलं फक्त काय काढतो, शुगर, लॅक्टोज या एवढ्या गोष्टी. आणि खरं तर चोथा पण महत्वाचा असतो, म्हणजे फायबर असतं, बरेचसे विटॅमिन्स त्या चोथामध्ये पण असतात. तर त्याच्यामुळे फळ खायचं असेल तर ते पूर्ण फळ खायला पाहिजे, ज्यूस करून खाण्यात काहीच पॉईंट नाही. आणि त्यातून आपल्याला जे ज्यूस मिळतात ना, त्या ज्यूस मध्ये जे कॅन ज्यूस मिळतात त्याच्यामध्ये भरपूर शुगर टाकलेले असतं. ते वर घेतात शुगर फ्री, पण शुगरचे सबस्टिट्यूट टाकलेले असतात. त्यामुळे फ्रुट्स, व्हेजिटेबल्स इम्पॉर्टंट, ज्यूस आणि सूप नका करू. आणि हे जे त्यांनी जे दिले साऊथ पॅक, हे आपलं नाही सगळं, हे साऊथ पॅक म्हणजे अमेरिकेचं साऊथ पॅक. कारण अमेरिकेचं साऊथ पॅकचं जे राज्य आहे तिथे ते खूप तळलेल्या गोष्टी, म्हणजे स्पेशली रेड मीट वगैरे तळून खातात किंवा पोटॅटो चिप्स तळून खातात, पण त्यांनी सदन डायट म्हटलंय. या गोष्टी आपल्याला माहिती आहे आणि नक्कीच आपलं हृदयाचं आरोग्य वाढतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी ऑइल आहे, ऑलिव्ह ऑइल आहे किंवा इव्हन आपलं ग्राउंडनट ऑइल आहे, करडई ऑइल आहे, दुसरं आपलं मस्टर्ड ऑइल आहे. ही ऑइल्स आरोग्यासाठी चांगली असतात. दुसरं, सगळ्या टाईपच्या बेरीज, म्हणजे आपल्या बोरांपासून ते स्ट्रॉबेरीज पर्यंत जेवढ्या काही बेरीज आहेत त्याच्यामध्ये खूप अँटीऑक्सिडंट्स असतात, त्याच्यामुळे पण रक्तवाहिन्याचं आरोग्य वाढतं. नंतर जनरली एक मूठ तरी नट्स खावे. म्हणजे काजू कॅशू सोडून बाकीचे कुठले नट्स आहेत ते, पण एक मूठ वाले नट्स म्हणजे एक किल खायचं लोक म्हणतात, तुमच्या मुठीमध्ये मावते तेवढं ते रोज घ्यावे. ओके, त्याच्यामध्ये सगळे जागा बदाम आला, अक्रोड आले, आणि इव्हन शेंगदाणे पण आले. या गोष्टी पण याहून जास्त नको, पण त्यात कॅलरीज खूप असतात, त्यामुळे वजन वाढू शकतं, पण निदान मोठे नट्स तरी खावे. बऱ्याच वेळेला हे जर तुम्ही भिजवून घेतले तर त्याने आणखी फायदा होतो. जनरली लोकांची ऍसिडिटी पण त्रास होत नाही. पण आपण एक मूठभर नट्स खाणं डेली हे खरोखरच युजफुल आहे, पण त्याच्यामध्ये आपण कॅशू नट नाही सांगत, कारण ते फार हाय कॅलरी असतात. पण बाकी आपले बदाम, अक्रोड असतील ते बाकीचे सगळे नट्स चालू शकतात. नंतर हिरव्या पालेभाज्या, ते सांगायलाच नको, हिरव्या पालेभाज्या खूप बेनिफिट होतात. आयर्न पासून ते अँटीऑक्सिडंट पासून फायबर पर्यंत आपल्याला भरपूर फायदे होतात ग्रीन लिफी व्हेजिटेबल्सचे. आणि प्रोटीन्स, आता बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की, आणि हे खूप मोठं मीथ वर्ष चाललंय की तुमचं चांगले मसल्स आणि बॉडी बिल्ड करायला तुम्हाला अॅनिमल प्रोटीनच खायला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, निसर्गामध्ये सगळ्यात जायंट प्राणी कोण आहेत? हत्ती. ते कुठे खातात काही म्हणजे, ठीक आहे, ते फक्त व्हेजिटेबल्स खातात. ठीक? तर असं काहीच नाहीये की तुम्हाला बल्क करण्यासाठी तुम्हाला अॅनिमल प्रोटीन खायला पाहिजे. उलट अॅनिमल सोर्स ऑफ प्रोटीन्समुळे कोलेस्ट्रॉल बरंच खराब होऊ शकतं. त्यामुळे प्रोटीन्स घेण्यासाठी प्लांट बेस्ड प्रोटीन्स इज द बेस्ट ऑप्शन. ठीक आहे. आणि खरं सांगायचं तर युरोपमध्ये बऱ्याच युनिव्हर्सिटीजमध्ये हे प्लांट प्रोटीन्स एक्स्ट्रॅक्ट करून त्यांना मीठ सारखं टेक्स्चर आणण्याचं भरपूर संशोधन चाललंय. म्हणजे लोकांचं जिभेचे चोचले पण पुरतील, आणि त्यांना प्लांट बेस्ड मीठ पण मिळेल, आणि अॅनिमल प्रोटीन्स पण कन्झम्पशन कमी होईल. अॅनिमल प्रोटीन्स कमी करणं हे केवळ तुमच्या आरोग्यासाठीच योग्य नाही, पण इव्हन आपल्या पृथ्वीच्या आरोग्यासाठी पण खूप जरुरी आहे. खरं सांगायचं, आपण पृथ्वीवर जेवढी माणसं राहतो आपल्यासाठी खूप कमी शेती लागते. फार जास्त आपल्याला शेती आणि जंगलतोड करावी लागत नाही. पण जेव्हा आपल्याला अॅनिमल प्रोटीन्स पाहिजे असतात त्याच्यासाठी एवढे मोठे कॅटल फार्म्स बनवावे लागतात, एवढे मोठे डेअरीज बनवायला लागतात, की त्याच्यामुळे खरं जास्त जंगलाचं नुकसान होतं, जास्त एरिया होतो. तुम्ही बघितलं तर अमेरिकेतली बरीचशी शेतीमधलं जे कणस असतं ते केवळ पिग्स आणि कॅटल्सना खाण्यासाठी जातं. ओके, आणि त्याच्यातून परंतु आणि याशिवाय त्या अॅनिमल्सना किल केल्यामुळे जे काही आणखी एन्व्हायरमेंटचं नुकसान होतं ते आणखीनच वेगळं. तर त्याच्यामुळे प्लांट बेस्ड प्रोटीन इज द बेस्ट थिंग फॉर युअर हेल्थ ऑल्सो, आणि आपल्या पृथ्वीच्या पण हेल्थसाठी, दोन्हीसाठी चांगलं आहे. तर त्याच्यामध्ये 6 कमांडमेंट्स आम्ही सांगतो. एक म्हणजे जनरली भाज्या वेगवेगळ्या कलरच्या, म्हणजे भाज्या आणि फळं जेवढ्या तुम्ही वेगवेगळ्या कलर्सच्या वापराल, जे नॅचरली कलर केलेल्या, नॅचरल कलरच्या जेवढ्या जास्त वेगवेगळ्या प्रमाणात खाल त्याच्या मिळतात. कारण कसं तरी जेवढे वेगवेगळे कलर्स असतात भाज्यांना किंवा फ्रुट्सना, त्याच्यामध्ये खूप चांगले अँटीऑक्सिडंट्स असतात. दुसरी गोष्ट,
प्रोसेस फूड अवॉइड करा. म्हणजे थोडक्यात सगळं बेकरी प्रॉडक्ट पासून जे काही शेल्फ लाईफ खूप जास्त असल्यामुळे जे काही प्रॉडक्ट्स बनवलेले आहेत ओके ते सगळं प्रोसेस फूड असतं आणि त्याच्यामध्ये ट्रान्स फॅट्स असतात आणि त्याच्यामध्ये बरंचसं सॉल्ट पण असतं. सो जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं प्रोसेस फूड अवॉइड करा. ओके. आणि लास्टली शुगर ड्रिंक्स. अगदी तो कोकचा कॅन पासून ते जेवढे काही शुगर ड्रिंक्स अवेलेबल आहेत ते ऍब्सोल्युटली अवॉइड करायला आणि ती लहानपणापासून अवॉइड करायला पाहिजे. नेक्स्ट तुम्ही जनरली आपल्याला फक्त फूड चूज पण नाही करायचं पण कॅलरी पण बघायला पाहिजे. तर तुमच्या वजनाप्रमाणे तुम्ही आणि ते याच्यासाठी काही डायटिशियनकडे जायची गरज नसते. आपल्याला लक्षात येतं की बाबा याच्यावरती जास्त फॅट आहे याच्यामुळे वजन वाढू शकतं. सो हे बॅलन्स डायट फार महत्वाचं आहे. फोर्थ ऑइल्स तर सांगितलं आपण मगाशी हेल्दी ऑइल्स घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये ऑब्व्हियसली फिश ऑलिव्ह आणि एव्हॅकाडो हे पण सगळ्या शेवटच्या नंबरवर येतात आणि त्याच्याबरोबर आपल्याला करडई आणि मुंगफलीचं ऑइल हे पण चालू शकतं. रेड मीट टाळणं फार महत्वाचं. म्हणजे there is no substitute. म्हणजे बरेच लोक काय कमी करून आय थिंक इट इज बेटर टू अवॉइड रेड मीट जर तुम्हाला आयुष्य वाढवायचं असेल तर. ओके. अगेन जेव्हा ट्राय असेल तर सगळ्यांना रेड मीटने आपलं कोलेस्ट्रॉल खूप खराब होतं. सो अवॉइड रेड मीट. आणि लास्ट ऍक्च्युली हा आपल्या डाएटचा खूप महत्वाचा पार्ट आहे फर्मेंटेड फूड. आपल्याकडे इडली डोस्यापासून तर कितीतरी गोष्टी या फर्मेंट केलेल्या असतात या खूप चांगल्या असतात दह्यापर्यंत. पण या फर्मेंट केल्यामुळे आपल्याला काही चांगल्या बॅक्टेरिया पोटामध्ये लागतात आणि आता एक नवं सायन्स तयार होत आहे ज्याच्यामध्ये असं लक्षात येऊन राहिलं की आपण ऍक्च्युली मिलियन्स आणि बिलियन्स ऑफ बॅक्टेरिया बरोबर राहतो. ते आपल्या पोटामध्ये असतात आपल्या शरीरावर असतात आणि ते आणि आपण खरं तर अतिशय सौहार्दपूर्ण वेगळे राहत असतो आणि ते सुद्धा आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी देत असतात की ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी इम्प्रूव्ह होते आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. त्यामुळे इट इज सो इम्पॉर्टंट की आपल्या पोटामध्ये जे बॅक्टेरिया चांगले बॅक्टेरिया हे चांगल्या पद्धतीने ग्रो व्हावे आणि हे बॅक्टेरिया आपल्याला याच्यामुळे इंटेस्टिनल अँटीबायोटिक घेऊ नये. कुठे झालं की सध्या कुठल्या अँटीबायोटिक घेतलं असं करू नये कारण याच्यामुळे चांगले बॅक्टेरिया पोटात मरतात. तर महत्वाचं काय की फर्मेंटेड फूड्स मुळे आपल्याला चांगले बॅक्टेरिया प्रोबायोटिक्स म्हणतात ते मिळतात. त्यामुळे दही ताक आणि फर्मेंटेड फूड आपल्या खाण्यामध्ये असं फार जरुरी आहे. त्याने फक्त आपल्या पोटाचे विकार कमी होतात असं नाही पण ऍक्च्युली उदरविकार पण त्याच्यामुळे कमी होतात असं लक्षात द्यायला लागलं. नेक्स्ट शुगर. तर शुगर कंट्रोल करणं आता ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे डायबिटीजची पण मोठी मोठी साथ घेऊन राहिले. ऑलमोस्ट तुम्ही बघा 40-50 कितीतरी लोक डायबिटीज आणि काही दिवसांनी ते म्हणतात की भारत म्हणजे डायबिटीजची कॅपिटल झाली. तर याचं कारण दोन आहे. एक तर म्हणजे आपले कदाचित जन्मक पण तशी आहे जीन्स पण तशा आहे आणि सेकंडली आपण बऱ्यापैकी एक्सरसाइज करणं सुरू केलं आणि खाणं वगैरे आपलं बरंच पाश्चात्य सारखं व्हायला लागलंय. तर किती शुगर कुठली चांगली पाहिजे तर तुम्ही फास्टिंग जी शुगर करता ती 100च्या खाली ठेवणं चांगलं आहे. 100 ते 125 आम्ही म्हणतो की तुम्ही जस्ट डायबिटीजच्या पूर्वीची स्टेज आहे तर तुमची फास्टिंग शुगर असेल ते 100च्या खाली ठेवा. नंतर तुम्हाला एक HbA1c म्हणून एक टेस्ट दिसते ही जनरली काय करते की गेल्या 3 महिन्यात तुमचं ऍव्हरेज शुगर किती बॉडीमध्ये ते बघतं. तर जनरली ती तुमची 5.7च्या खाली असली तर तुमचं खरंच हेल्दी आहात. तुम्ही 5.7 जस्ट डायबिटीजच्या खाली आहात. जस्ट डायबिटीजची पूर्वस्थिती आहे असं समजायचं. तर तुमची जर फास्टिंग शुगर 125च्या वर गेली आणि जर तुमची ही HbA1c 6.5च्या वर गेली तर समजा की आपल्याला डायबिटीज डेव्हलप झालाय. तर हे आपल्याला पाळणं फार महत्वाचं आहे आणि मग शुगर कमी करायला लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घेणं इम्पॉर्टंट आहे आणि तुमचे खाण्यापिण्याचे आणि आहार विहार चेंज करायला पाहिजे. नेक्स्ट ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर बद्दल खूप अशा लोकांच्या कल्पना असतात की मी जसं ओव्हरडोस ब्लड प्रेशर वाढतच जाणार प्रत्येक एजसाठी वेगवेगळे ब्लड प्रेशर असतं असं काही नाही. ब्लड प्रेशर कमीच ठेवायला पाहिजे आणि ऍक्च्युली मी जसं तुम्हाला सांगितलं ना की ट्रायबल लोकांचं ब्लड प्रेशर खूप कमी असतं पण ते आदिवासी लोकांचं ब्लड प्रेशर खूप कमी असतं. एवढंच नाही तर जे ज्या अजूनही काही काही कम्युनिटीज आहेत ज्या अशा बेटांवर वगैरे समुद्रात राहतात म्हणजे जावा आहे किंवा ते निकोबार वाहणारे वगैरे सगळ्यांचं ब्लड प्रेशर खूप कमी असतं. पण आपण जेवढे जेवढे शहरीकरण करत गेलो तसं आपलं सगळ्यांचं ब्लड प्रेशर वाढत गेलं. कारण ब्लड प्रेशरचं लिमिट आता खूपच कमी आणलंय ते नॉर्मल ब्लड प्रेशर 120 ते 70च्या खाली मेंटेन केलं तर ते खरं पण नाही. 120 ते 70 आणि 140-90 आणि त्याच्या पुढचं हे सगळं ब्लड प्रेशर पकडलं जातं. आणि जसं आपण म्हणतो की प्री डायबेटिक डायबिटीसच्या आधीची स्टेज ब्लड प्रेशरच्या आधीची स्टेज म्हणजे याच्यामधली 120 ते 140 70 ते 90 याच्यामध्ये वरचं बीपीला सिस्टोलिक बीपी म्हणतात खालच्या बीपीला डायस्टोलिक बीपी म्हणतात. हे वरचं आणि खालचं बीपी जे आहे ते वरचं बीपी 120 किंवा खाली ठेवायचं खालचं बीपी 70 किंवा त्याच्या खाली ठेवायचं. एकदा कधी 140 किंवा 90च्या वर गेलं की आपल्याला ऑलरेडी ब्लड प्रेशर डेव्हलप झालं आणि या दोघांच्या मधली जी एरिया आहे 20 MM याच्या काळामध्ये ऑलरेडी आपल्याला ब्लड प्रेशर डेव्हलप होण्याच्या दृष्टीने आपला प्रवास सुरू झाला आहे आणि या रेंज मधल्या लोकांना सुद्धा जर ऑलरेडी डायबिटीज असेल किडनी प्रॉब्लेम असेल तर आम्ही सांगतो नाही तर ब्लड प्रेशर आणखी खाली आणा. सो महत्वाचं काय की बऱ्याच पेशंटचं आम्ही असं बघतो की जेव्हा आम्ही गोळ्या वाढवल्या त्यांना आवडत नाही ते कोलेस्ट्रॉल कमी करायला माझं आधी खाली आलाय टीव्ही माझं खाली आलाय मी कशाला औषधं वाढवतात पण आपल्याला ही टार्गेट्स रीच करायचे असते ते डोसेजेस वाढवत असतो.
सो म्हणून लक्षात ठेवा की ब्लड प्रेशरचा आता व्हॅल्यूज खूप खालपर्यंत आणल्या गेलेल्या आहेत. नेक्स्ट ऑब्व्हियसली स्मोकिंग. स्मोकिंग बद्दल मात्र काय की बाकीच्या गोष्टी जर ठीक आहे, आपण म्हणतो शुगर कमी खा, हे कमी खा, ते कमी खा, पण आपण असं नाही म्हणणार की स्मोकिंग कमी करा. ओके, आपण ते करू नका नव्हता, कारण तुम्ही एक सिगरेट घ्या तर 10 सिगरेट घ्या, एक पाकिट घ्या, शुगर रिस्क तेवढीच राहते. कारण सिगरेट म्हणजे एकदम नो किंवा यस, दोघांमध्ये काही असं मधलं काही नाही. ओके, तर बरेच लोकांना मी कमी करून बघतो तसं काही नाही. ते दारू सारखंच आहे, तुम्हाला थांबवावं लागतं. पहिला तेला जसं म्हणतात तसं तर पहिली सिगरेट बंदच करावी लागते, त्याच्याशिवाय काहीच होत नाही. आणि याच्यामध्ये प्रॉब्लेम असा की स्मोकिंग नसतं नाही, आपल्याकडे च्युएबल टोबॅको ज्याला म्हणतात, म्हणजे तोंडात आपण जो चघळतो टोबॅको, त्याचं पण प्रमाण खूप जास्त आहे. आता बऱ्याच जणांना माहिती आहे तरी कॅन्सर वगैरे होतो, पण त्याचं नुसताच कॅन्सर नाही, त्याचा हृदयावर पण इफेक्ट डेफिनेटली होतो. सो स्मोकिंग का बंद करायला पाहिजे? कारण पुष्कळ गोष्टी आहे की स्मोकिंगमुळे एवढ्या डेथ्स होतात ऍक्च्युअली, म्हणजे अकाउंटेबल डेथ्स होतात स्मोकिंगमुळे. पॉलिटिशियन्सना पैसे देते निवडणुकांसाठी, सो त्याच्यामुळे ओव्हरऑल बॅन फार इफेक्ट सगळीकडे जगात, पाश्चात्य देशांमध्ये पण ते आहे, आपल्याकडे पण तेच आहे. ही अतिशय पॉवरफुल लॉबी आहे. आणि लक्षात ठेवा की याच्यामध्ये त्याच्यात आणि म्हणजे खरं तर असं आहे की स्मोकिंगमुळे, स्मोकिंगच्या त्या धुरामध्ये किंवा त्या टोबॅकोमध्ये 100 अधिक रसायन असतात जी सगळीच घातक आहे. या उलट सुद्धा अजूनही स्मोकिंगवर कम्प्लीट बॅन जगात कुठेच आला नाही. हे खूप हास्यास्पद आहे खरं सांगायचं तर. तुमच्या जवळजवळ एक तृतीयांश हार्ट रिलेटेड डेथ्स आणि ऑलमोस्ट 90% कॅन्सर्स ते तेवढं त्या स्मोकिंगमुळेच होतात. आणि खरं सांगायचं तर पुरुषांमध्ये जे कॅन्सर्स आहेत, पहिला नंबरचा कॅन्सर हा लंग कॅन्सरच आहे आणि तोंडाचे आणि घशाचे आहेत, सगळे टोबॅकोशी रिलेटेड आहेत. आणि दुसरं काय की लोकांना तर नवीन टूम आले की आम्ही ई सिगरेट्स देतो, आम्ही आपलं रेग्युलर सिगरेट देत नाही. ओके, पण त्याला काय अर्थ नाही, त्या ई सिगरेटचा पण तेवढाच हानिकारक परिणाम होतो, फुफ्फुसावर सुद्धा हृदयावर सुद्धा. त्यामुळे ई सिगरेट असो का सिगरेट असो, शेवटी ते सेमच आहे. कारण ऑलमोस्ट त्याच्यात एवढे टॉक्सिक केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये की आणि कधी वेळ गेलेली नाहीये. ज्या क्षणी तुम्ही स्मोकिंग थांबवाल, तुमच्या 1 वर्ष तुमची हार्ट अटॅकची रिस्क नॉर्मलाइज होऊन जाते. तुमची जी वाढलेली रिस्क ऑलमोस्ट 1 वर्षामध्ये ते नॉर्मलाइज होऊन जाते. कारण असं काही नाही त्याला 5 वर्ष झाला, 20 वर्ष स्मोकिंग केलं आता पुढे थांबवा, असं काही नाही. तुम्ही ज्या क्षणी थांबवा, पुढच्या 1 वर्षामध्ये तुमचं नॉर्मल माणसाची स्मोकिंगची हार्ट अटॅकची रिस्क खाली आहे. सो स्मोकिंगसाठी आपल्याला काहीच निगोशिएट करता येणार नाही, कमी करणं वगैरे असं काही नाही. पेशंट आम्ही असंच सांगतो की तुम्हाला करायचं असेल तर मग ठीक आहे, मला त्याच्याशिवाय आपण तुम्हाला काही वाचवू शकणार नाही पुढच्या वेळेला. बट नेक्स्ट इज स्लीप. आपल्याला कळत नाही की स्लीप हा तेवढा महत्वाचा पार्ट आहे आपल्या आयुष्यातला. बऱ्याच लोकांना वाटतं की वेस्ट आहे, पण तसं नाहीये. तर एक 8 तासाची स्लीप मिळणं फार महत्वाचं आहे. ओके, आणि बरेच लोक आता इथे बसले, तुम्हाला पण माहित असेल की 8 तासाची झोप मिळणं किती अवघड झालेलं आहे आताच्या ह्याच्यात. पण खरोखर कारण काय होतं, स्लीप मध्ये आपले पूर्ण रिजनरेट होतं. स्लीपचे फायदे काय होतात की त्याच्यामुळे आपल्या टिश्यूचं हिलिंग होतं, त्याच्यामुळे आपली इम्युन सिस्टीम वाढते, आजार त्याच्यामुळे कमी होतात, आपली मूड इम्प्रूव्ह होतो, म्हणजे बऱ्याच जणांचं डिप्रेशन पण कमी होऊ शकतं चांगली झोप मिळाल्यावर. आपल्या मेंदूचं फंक्शन इम्प्रूव्ह होतं आणि बरेचसे आजार म्हणजे डायबिटीस, ब्लड प्रेशर हे सुद्धा कमी होतात. ओके, तुझी चांगली झोप असेल आणि चांगली डीप स्लीप असेल तर लोक 8 तास पडून राहणं वेगळं आणि खरोखर स्लीप मिळणं वेगळं असतं. बऱ्याच जणांना झोपेमध्ये खूप घोरायला होतं आणि ते मग चांगलं नाही आहे. त्यामध्ये बऱ्याचशा स्पेशली ज्यांची मान जाडी आहे आणि थोडं वजन जास्त आहे, लोकांना खूप स्नोरिंग होतं. आणि या स्नोरिंगमुळे, या घोरण्यामध्ये काय होतं की तुम्हाला कधीच डीप स्लीप मिळत नाही. ओके, तुमची जी झोप आहे ती अशी लाईटच राहते आणि त्याच्यामुळे कधीच शरीराला पूर्ण आराम मिळत नाही. तर कोणी खूप घोरत असेल घरामध्ये तर तुम्ही मालिक रुग्णापेक्षा ऍक्च्युली त्याचा तपास करून घ्या. कारण ती जी त्याला आम्ही ओएसए म्हणतो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍपनिया, तर ते घोरणाऱ्या लोकांना काही मशीन्स वगैरे लावून किंवा काही गोष्टी करून, वजन कमी करून त्याची स्लीप क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करता येते. तर जर तुम्ही 7 तासापेक्षा कमी झोपत असाल तर त्याच्यामुळे तुमची हार्टची रिस्क वाढते, तुमची मेंदूची कपॅसिटी कमी होते आणि विस्मरणाचा आजार वाढू शकतो, डिप्रेशन वाढू शकतं, ब्लड प्रेशर वाढू शकतं, शुगर वाढू शकते, कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि वजन पण वाढू शकतं. आता तुम्हाला स्लीपची काय संबंध आहे? कारण झोपलेत म्हणजे तुम्ही कॅलरी पण स्पेंड करणार, वजन वाढायला होईल तसं होत नाही. उलट आपल्याला जेव्हा झोप मिळत नाही तेव्हा आपल्या शरीरातले स्ट्रेस रिलेटेड हार्मोन्स खूप वाढतात आणि स्ट्रेस हार्मोन्स वाढल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं, हार्ट डिसीज वाढतं, डायबिटीस वाढतं, इव्हन वजन पण वाढतं, या सगळ्या गोष्टींमुळे. सो त्याच्यामुळे ही शांत 8 तासाची झोप मिळणं फार महत्वाचं आहे. नेक्स्ट वजन. हा जसं तुम्ही ब्लड प्रेशर मेजर करता तसं तुमचं वजन पण तुम्ही रेग्युलरली बघा. ऍटलीस्ट 6 महिन्यात तुम्ही वजन येतात, तिथे लोक आपलं वजन किती ते माहिती नसतात, फक्त आपला बेल्ट जातं की नाही या खायचं तेवढंच बघतात. तरी वजन हे बघायला पाहिजे. आणि वजनाचा आता जनरली पाश्चात्य देशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याचं कसं आहे की ते बीएमआय बघतात, म्हणजे बॉडी मास इंडेक्स. हा सोपा असतो नाही काय, जरी नेटवर गेला बीएमआय आणि तुमचं वजन आणि तुमची उंची दोन्ही टाकले की बीएमआय येतो. तर पाश्चात्य देशाच्या लोकांना 25च्या बीएमआय असं चांगलं, असं 25च्या पुढे ते ओव्हरवेट म्हणायला लागतात आणि 30च्या पुढे ते त्यांना ओबीज म्हणायला लागतात, म्हणजे त्यांना खूपच जास्त अति तुला पाळायला म्हणतात त्यांना.
पण खरं सांगायचं तर आपल्याच लोकांना म्हणजे आपल्या एशियन लोकांसाठी हे कट ऑफ खूप वेगळे आहे. आपल्या लोकांसाठी खरं सांगायचं तर आपण इथे बसलेले सगळे लोक ओव्हरवेट मध्ये येऊ